हाताची सर्व बोटं एकसारखी नसली तरी जेवण करताना ती सर्व बोटं एकत्र येतात। त्या बोटांप्रमाणे वीरशैव लिंगायत समाजात विविध जाती धर्म असले तरी सामाजिक कार्य आणि विकासासाठी मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊया असं आवाहन वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी केलंय। इचलकरंजी इथं समाज बांधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते। इचलकरंजी इथं वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळाच्या वतीनं समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। लिंगायत समाजातील विखुरलेल्या समाज बांधवांना एकत्र आणणं आणि त्यांची उन्नती, प्रत्येक घटकाचा विकास साधण्यासाठी मेळावा आयोजित केल्याचं बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं। तर समाजाच्या मजबूत बांधणीसाठी संघटनेची गरज आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच समाजाच्या विकासासाठी संघटनेनं प्रयत्न करण्याची अपेक्षा विजय हावळे, गजानन आंबी, शिवपुत्र चौगुले, भानुदास तासगावे, अण्णासाहेब शहापुरे यांनी व्यक्त केली। दरम्यान लिंगायत समाजात संघटना आहेत, मात्र त्यांचं कार्य मर्यादित आणि शिक्षण संस्थेसाठी सुरू असल्याचं दिसून येत आहे। याबाबत समाज बांधवांनी वारंवार आपली कैफियत मांडली आहे। जुन्या मंडळाच्या निवडीवेळी समाजातील युवक आणि प्रतिष्ठित डावलण्यात आलंय। समाजातील मुलींना उच्च शिक्षणासाठी जातीच्या दाखल्याची आवश्यकता आहे, मात्र मंडळाकडून यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत। त्यामुळेच नवीन वीरशैव उत्कर्ष लिंगायत संघटना स्थापण्याचा विचार पुढे आला। आता समाजाअंतर्गत असलेल्या विविध विभागांनी आपल्याकडे जमा होणारा निधी केवळ शिक्षण संस्थेकडे जमा न करता समाजाच्या विविध उपक्रमांसाठी, समाजाच्या विकास कामांसाठी वापरण्याचं आवाहन अशोक स्वामी यांनी केलंय। वीरशैव लिंगायत समाजात विविध जाती धर्म असले तरी सामाजिक कार्य आणि विकासासाठी मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहनही स्वामी यांनी केलं। मेळाव्याला माजी नगराध्यक्ष अलका स्वामी, शिवगोंड पाटील, राजगोंड पाटील, प्रकाश पाटील, शिवबसू खोत, सुनील तोडकर, नागेंद्र पाटील, भरत मुरदुंडे, सुप्रिया मजले, गीता कुरुंदवाडे, सुवर्णा स्वामी यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते।